नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यापूर्वी एनटीएनं काही महत्त्वाच्या सूचना की ज्या इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये दिलेल्या आहेत, तर त्या सूचनांचं काटेकोर पालन करा। महत्त्वाच्या 8 बाबी की ज्या तुम्हाला चेक करायच्या आहेत, कारण इन्फॉर्मेशन बुलेटिन मध्ये 3 ते 4 वेळेस हा मुद्दा स्पष्ट लिहिलेला आहे की जर समजा तुम्ही एकदा फॉर्म फायनल सबमिट केला तर तो एडिट होणार नाही, आणि जर काही चूक झाली तर फॉर्म रिजेक्ट होणार, आणि फॉर्म रिजेक्ट झाला तर तो आपल्याला परत भरता येणार नाही। आता नेमक्या 8 अशा बाबी कोणत्या आहेत की ज्याचं पालन आपण काळजीपूर्वक करायला पाहिजे। जरी आपण समजा कम्प्युटर सेंटरवाल्याकडे फॉर्म भरतोय तरी सुद्धा आपलं पण कर्तव्य आहे, आपल्या विद्यार्थ्याचं वर्ष वाया जायला नको। ज्यावेळेस समजा तुम्ही नीट ऍप्लिकेशन फॉर्म 2024 भरणार आहात तर त्यावेळेस सुरुवातीला तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा डिजी लॉकर हे असे काही ऑप्शन मिळतात की त्याचा यूज करून तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता। आता रजिस्ट्रेशन केल्यानंतर ज्यावेळेस तुमच्या समोर एक टॅब येते बघा, स्क्रीनवर तुम्हाला एक टॅब दिसते की सर्वात शेवटी तुम्हाला काही ऑप्शन दिसतात, तर या ऑप्शन मध्ये सुरुवातीला फर्स्ट नंबरचा ऑप्शन आहे माय नेम। हे सगळं तुम्हाला चेक करायचं आहे, म्हणजे सुरुवातीचा एक डिक्लेरेशन घेतलेला आहे एनटीएनं की जी वरील माहिती आहे ती करेक्ट मी भरलेली आहे आणि करेक्ट भरूनच फॉर्म सबमिट करतोय, तर त्यामुळे सुरुवातीला माय नेम त्यावर तुम्हाला चेक करायचं आहे। त्यानंतर नंबर 2 चा जो पॉइंट आहे तो आहे पिता का नाम। आता बघा, माय नेम टाकत असताना 10वीची जी मार्कशीट आहे, बोर्ड सर्टिफिकेटवर जे नाव आहे तर तेच नाव तुम्ही नीटच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये फिल करणार आहात। जर 10वीची बोर्ड सर्टिफिकेटवर तुमचं आडनाव अगोदर असेल तर तुम्हाला आडनावाचा अगोदर टाकायचं आहे, नंतर पिता का नाम। जसं समजा तुमच्या वडिलाचं नाव मार्कशीटवर आहे, फक्त वडिलाचं नाव असेल, आडनाव नसेल, तर फक्त वडिलाचं नाव तुम्हाला टाकायचं आहे। पॉइंट 3रा की जो तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे तर तो आहे मदर नेम। तुमच्या मार्कशीटवर नेमकं कसं दिलेलं आहे, फक्त मदर नेम आहे की सोबत आडनाव सुद्धा आहे, तर हे नक्की चेक करा। आणि कम्प्युटरवाल्यानं ते नेमकं कसं टाईप केलं, मी ज्या पद्धतीनं त्यांना माहिती पुरवता त्या पद्धतीनं ते फॉर्म भरतात। आता त्यानंतर नंबर 4चा जन्मतारीख, तुमची जन्मतारीख करेक्ट आहे का तर हे चेक करा। बऱ्याचशा गोष्टी ऑटो फिल होऊन येतात ज्यावेळेस तुम्ही आधार कार्डचा यूज करता, तर हे नक्की तुम्हाला चेक करायचं आहे। पुढचा जो पॉइंट आहे तर तो आहे जेंडर, तुमचं जेंडर करेक्ट फिल झालं आहे का तर हे नक्की चेक करा। नेक्स्ट जो पॉइंट आहे तर तो येतो तुमचा ऍड्रेस तुम्ही करेक्ट भरला आहे का। नंतरचा जो पॉइंट आहे मोबाईल नंबर, कारण मोबाईल नंबरला OTP येतात, तर आपण आता तो समोरचा पॉइंट आहे तर तो आहे मेल आयडी। तर मेल आयडी सुद्धा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे। मेल आयडी तुम्ही चेक करा की तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये जो मेल आयडी आहे तर तोच मेल आयडी या ठिकाणी व्यवस्थित फिल केला आहे का, त्या ठिकाणी कुठं डॉट झालाय का, अजून काही त्या ठिकाणी एखादं लेटर कमी जास्त झालंय का। ह्या 8 गोष्टी चेक केल्याच्या नंतर तुम्हाला जर काही करेक्शन करावं वाटलं तर त्या ठिकाणी खाली एक टॅब दिलेली आहे एडिट रजिस्ट्रेशन फॉर्म। तुम्हाला जर चेक करून समजा तुम्हाला असं वाटलं की एडिट करावं लागतं तर अगोदर एडिट करा आणि नंतरच मग फायनल सबमिट करा, आणि नंतर तुम्हाला OTP येईल। तर हे 8 मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत। आपण या ठिकाणी थांबूया।